अच्छा, म्हणजे मी इकडे जीव तोडून बालकवींची कविता शिकवतोय आणि तुम्ही मंडळी निर्लज्जपणे आडवा हात मारताय. त्यांनी एका हातानं पुडा हिसकावून घेतला आणि दुसऱ्या हातानं राकेशच्या पाठीत धपाका घातला. तेवढ्यात त्याचं विकासकडे लक्ष गेलं. त्यांनी तरातरा जाऊन त्याच्या पुढ्यातला डबा काढून घेतला. आण इकडे, जप्तच करतो. शेव वडे खातायत, डबे हादडतायत. सातबंड्या, तू काय खात होतास? मी भाव खाल्ला. काय? मी खाणं नको म्हटलं ना, म्हणून मी भाव खाल्ला असं यांना वाटलं. हे सगळं खाणं मी जप्त केलंय. उघडा पुस्तकं. विकास मधल्या सुट्टीतलं खाणं गेलं म्हणून आणि राकेश डबा गेला शिवाय मार पडला म्हणून रडवेले झाले. सरांनी फळ्याकडे जाऊन पुन्हा सुरुवात केली. शुभचंद्रिका नाच करी, स्वर्ग धरेवर एक परी. राकेश अजवलकर, अर्थ सांग. उभा राहा खादाडा. का? काय सर? राकेश उभा राहिला. त्यांची जीभ भाजल्यामुळे चुरचुरत होती. शुभचंद्रिका नाच करी, स्वर्ग धरेवर एक परी म्हणजे काय? शुभ्र कपड्यातील चंद्रिका नावाची परी. परी? वा, फारच छान. पुढे काय सोन्या? स्वर्ग धरेवर, स्वर्गाला धरून नाच करते आहे. राकेशनं सांगून टाकलं. ही अक्कल. स्वर्गाला धरून नाच करते का? तुला छड्या मारून नाचवतो, थांब. वडे हवेत का? वडे बकासुराला? सगळी मुलं हसायला लागली. बोक्यानं घरी आल्याबरोबर आईला बातमी दिली. आई आई, आज ना ढेकणे सरांनी वर्गात खाणं जप्त केलं. म्हणजे वर्गात खाणं न्यायचं नाही? मग डबे ठेवायचे कुठे? आईनं विचारलं. अगं तसं नाही आई, वर्गात ढेकणे सरांच्या तासाला राकेश आणि विकास खात होते. त्यांनी पकडलं दोघांना. सगळं खाणं घेऊन गेले. मधल्या सुट्टीत त्या दोघांकडे खायला काहीच नाही. बोक्यानं बातमी पुरवली. अगो बाई, म्हणजे ती पोरं उपाशीच का? आजीनं विचारलं. विकासला मी दिलं माझ्या डब्यातलं. राकेशचं तोंड गरम वड्यानं भाजल्यामुळे तो नको म्हणाला, बोक्याने सांगितलं. आजीला काही हे पटलं नाही. अरे, म्हणजे ते तुझे मास्तर पोरांना उपाशी ठेवून त्यांचं खाणं घेऊन जातात कुठं? तिने विचारलं. ठेवत असतील खणात, आई म्हणाली. छे ग, मुंग्या येतील ना टेबलावर. मी सांगते ते स्वतः खात असतील. मोठ्यांना सुद्धा मोह आवरत नाही हो एकदा. बोक्या, तुझ्या ढेकणे सरांनी मागेही असंच खाणं जप्त केलं होतं ना रे? आईला एकदम आठवण झाली. हो, लालू केंकरे काजू खात होता वर्गात, गोव्याहून आणलेले. तर सरांनी जवळ येऊन त्याच्या पॅन्टीच्या खिशातले सगळे काजू काढून घेतले. आई, बाकीच्या तासांना अधूनमधून सुकामेवा दाणे बिणे खाल्ले. हळूच तर सरांच्या किंवा बाईंच्या लक्षात येत नाही. ढेकणे सर मात्र बरोबर शोधून काढतात. बोक्यानं माहिती दिली. पण आईनं लगेच सरांची बाजू घेतली. तास चालू असताना खायचंच कशाला? एवढा जिभेवर ताबा नाही? तरी बरं, हे चिन्मयानंद, फक्त खाण्याच्या वस्तूच घेऊन जातात तुझे सर. आणखी काही नाही ना नेत? आजीनं विचारलं. बोक्याने दूध पिऊन ग्लास खाली ठेवला. अजूनपर्यंत नाही नेलं, पण पुढचं काही सांगता येत नाही, तो खांदे उडवत म्हणाला. बोक्याची भीती खरी ठरली. 2च दिवसांनी अनुभव आला. ढेकणे सर व्याकरण शिकवत होते, तर कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोगाची उदाहरणं मी तुम्हाला सांगितली. आता भावे प्रयोग पाहूया. जेठेकर दचकला. झोप येते का? सकाळची शाळा आहे म्हणून वर्गात झोपायचं कारण नाही. शाळेत यायला लवकर उठावं लागत असेल तर लवकर झोप रात्री. दिवे लागणी झाली रे झाली की. ऐकलंस का कुंभकर्णा? शाळेत कसं ताजंतवानं वाटायला हवं हं. आता हेच वाक्य लिहितो फळ्यावर. सकाळी ताजंतवानं वाटायला हवं. आता ह्या वाक्याचं व्याकरण बघू. बरव्या, तू सांग. सरांचं शिकवणं जोरात चालू झालं. तेवढ्यात कुणालनं लपवलेला ट्रान्झिस्टर वाकून कानाला लावला. आलोकनं त्याला मागच्या बाकावरून टोचलं. काय रे कुणाल, येतंय का ऐकू? त्यानं हळूच विचारलं.